नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सगळ्यांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण करणार आहोत मखमली पुरी। ही रेसिपी मला माझ्या आजीने परफेक्ट प्रमाणासोबत शिकवलेली आहे, तर तीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। परफेक्ट प्रमाण आणि अचूक कृती असल्यामुळे ही रेसिपी अजिबात चुकणार नाही। तर बघा, अगदी छान खुसखुशीत अशा ही पुऱ्या झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान होतील। वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। ह्या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला इथे 1 किलो मैदा लागणार आहे। तर मी 1 किलोच्या पुऱ्या बनवत आहे। तुम्ही ह्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये सुद्धा बनवू शकता। 1 किलो मैदा स्वच्छ चाळून घेतला, ह्याला मध्ये आळं केलं आणि ह्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घातलेला आहे। बारीक रवा घालून झाल्यानंतर लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे। अर्धा चमचा केशरी कलरचा फूड कलर घेतलेला आहे, याऐवजी तुम्ही पिवळा कलर सुद्धा वापरू शकता। 50 ग्रॅम तूप कडकडीत असं गरम करून ह्याचं मोहन या पिठावरती घालून घेतलं। गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने हे असं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आणि पीठ गार झाल्यानंतर हातानेच हे जे तूप आहे हे सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं। पिठाच्या प्रत्येक कणापर्यंत हे तूप लागलं पाहिजे, म्हणजे ज्या पुऱ्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात। आता थोडं थोडं पाणी वापरून ह्या पिठाचा एक घट्टसर असा गोळा बनवायचा आहे। अगदी घट्टसर असं हे पीठ मळायचं, अजिबात सैलसर मळायचं नाही, कारण 1 तासासाठी आपण याला असंच बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे त्यातील रवा आहे तो छान फुलला जाईल। इथे घट्टसर असं हे पीठ मळलेलं आहे। वरती सुती कापड घालून वरती ताट झाकून हे पीठ 1 तासासाठी बाजूला ठेवलं। लगेचच आता इथे मी खोबरं किसून घेणार आहे। जे सुके खोबरं असतं ना, ते किसून घ्यायचं। आता 1 तासानंतर बघा, पीठ अगदी छान असं मऊसर हे भिजलं गेलेलं आहे। रवा सुद्धा अगदी छान असा यामध्ये भिजला गेलेला आहे। आता अगदी छोटे छोटे ह्याचे असे गोळे करून घ्यायचे आणि लगेच असे लाटून घ्यायचे। गोळ्यावरती थोडासा मैदा भुरभरून आपण ही जी पुरी आहे ना ती लाटून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण पुऱ्या करतो अगदी त्याच पद्धतीने ह्याला लाटायचं आहे, त्याच आकारामध्ये लाटायचं आहे। जरासं पातळ लाटायचं, अगदी जाड अशी ही पुरी ठेवायची नाही। आता हे वरचं जे टोक आहे ते एका टोकावरती ठेवून हे असं व्यवस्थित असं पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे ही पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर अजिबात ती सुटत नाही। तर छान अशी फुगली जाते, पण अजिबात ती तेलामध्ये सुटत नाही। तर त्यामुळे हे अशा पद्धतीने ह्याला कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी ह्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत, लगेचच तळून घेऊया। पुऱ्या तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम हवं, पण ज्या वेळेला आपण तेलामध्ये पुऱ्या सोडतो त्यावेळेला जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो असा करून ह्या पुऱ्या तळायच्या, म्हणजे त्या छान अगदी कुरकुरीत अशा तळल्या जातात। जर गॅस फास्ट ठेवलात आणि पटापट पुऱ्या तळलात तर त्या पाकामध्ये घातल्यानंतर खूप मऊ होऊन जातात, अजिबात पुरी छान होत नाही। आता इथं गॅस असेल तर तुम्ही मीडियम टू लो फ्लेमवरती तळू शकता। चुलीमध्ये मी इथं जाळ आहे तो कमी जास्त करत ह्या पुऱ्या आहेत त्या तळून घेणार आहे। तर बघा, अशा कलरवरती ह्या पुऱ्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत। जितकं तुम्ही मीडियम किंवा लो फ्लेमवरती पुऱ्या तळाल तितक्या त्या छान कुरकुरीत अशा होतात। तर अशीच पद्धतीने मी ही दुसरी बॅच आहे ना, ही सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। जर गॅसचा फ्लेम मोठा करून जर ही पुरी तुम्ही तळलात तर ती थोड्या वेळासाठी कुरकुरीत होईल, पण ज्यावेळेला आपण पुढे पाकामध्ये घालू त्यावेळेला ती पुरी आहे ती मऊ पडते। त्यामुळे मीडियम किंवा लो फ्लेमवरतीच ह्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। इथं सगळ्या पुऱ्या तळून झालेत, पाक बनवूया। तर त्यासाठी भांड्यामध्ये मी 1 किलो साखर घेतलेली आहे। आपण 1 किलो मैदा घेतला होता, त्यासाठी 1 किलो साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आणि साखर भिजेल इतकं पाणी घ्यायचं, आणि जर प्रमाणाने म्हणाल तर 1 किलो साखरसाठी 1 लिटर पाणी इतकं हे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट असं आहे। पूर्णपणे आता साखर विरघळून घ्यायची आणि पाक येऊपर्यंत अजिबात गडबड करायची नाही। व्यवस्थित पाक येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्या वेळेला आपण ह्या पुऱ्या बनवतो त्यावेळेला जर कच्चा पाक राहिला तर ह्या पुऱ्या आहेत ह्या अगदीच मऊ अशा पडतात। त्यामुळे पाक एकतारी अगदी परफेक्ट झाला पाहिजे। इथं आपला पाक व्यवस्थित झाला। आता हे पाकाचं भांडं चुलीवरून खाली उतरलं आणि अगदी थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये ह्या पुऱ्या ना अशा दोन्ही बाजूनी बुडवून घ्यायच्या आणि दुसऱ्या हातामध्ये ह्या पुऱ्या धरायच्या, म्हणजे एक्स्ट्राचा जो पाक आहे ना तो यामध्येच गळला जातो किंवा नितळला जातो। आणि बघा, अशा पद्धतीने ह्या पुऱ्या आहेत ना मी दोन्ही साईडने अशा बुडवून घेतलेल्या आहेत पाकामध्ये। मोठी अशी परात घ्यायची आणि ह्यावरती ह्या अशा पुऱ्या ठेवून घ्यायच्या आणि लगेचच यावरती आपण जे खिसलेलं खोबरं आहे ना ते खोबरं घालून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित त्यावरती ते चिकटलं जातं। तर ही बनवायला ना खूप सोप्या अशा ह्या पुऱ्या आहेत, पटकन बनवून होतात आणि खायला म्हणाल तर खूप छान लागतात। खूप सोपी रेसिपी आहे। ह्या पद्धतीने आणि ह्या प्रमाणामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान होतील। आणि आजीचं प्रमाण आहे त्यामुळे अजिबात चुकण्याची भीतीच नाही। इतक्या छान ह्या पुऱ्या झालेल्या आहेत, नक्की करून बघा। तुमच्या घरच्यांना सुद्धा ह्या पुऱ्या खूप आवडतील याची मी तुम्हाला खात्री देते।
तुम्हाला आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, एक छानशी कमेंट देखील करा. म्हणजे अशा छानशा कमेंटमुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. आणि आम्ही ह्या रेसिपीला मखमली पुरी असे म्हणतो. तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या शहरातून, कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा नक्की मला आवर्जून सांगा. फक्त ह्या पुऱ्या बनवताना 2 टिप्स महत्त्वाच्या आहेत. एक तर ही पुरी आपण सहज बनवू शकतो, पण तळत्या वेळेला पेशन्स ठेवून ह्या व्यवस्थित अशा पुऱ्या तळल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे छान त्या कुरकुरीत होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाक. पाक जर बिघडला तर नक्की पुऱ्या बिघडतात. त्यामुळे एकतरी पाक अगदी परफेक्ट असा धरला गेला पाहिजे. त्यामुळे पुऱ्या अजिबात बिघडत नाही, छान खुसखुशीत होतात. शिवाय प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे गोडीला सुद्धा अगदी छान होतात. इथे सांगितलेलं परफेक्ट प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.